गुड मॉर्निंग. तर आज आपण चाललो आहे मित्राच्या इथे. मांडव आहे त्याच्या बहिणीचा, त्यासाठी आपण आता पोचलेलो आहे यश भाऊला गेला. हा केव्हाचा सांगतोय 10 मिनटं आज याचा पोचताय नाही. तुम्ही याला घेऊ आणि मग जाऊ आपण पोचले आता यश भाऊंसोबत, या भाऊच्या घरी. अबो टाइमपास करतोय आबा संजोग. हे बरोबर माहिती काढायचं होती. ए गण्या इकडे ना. तर काय फायनली संजोग भाऊ आलेले बाहेर. या भाऊने भरपूर टाइमपास केलेला आहे, 10-15 मिनटं घातलेले आहे बाहेर. आम्हाला बोलवून हा भाऊ मस्त त्याची आंघोळ बाकी होती, त्याने आंघोळ केली, त्याच्यानंतर कपडे वगैरे बदलले. त्यानंतर आम्हाला म्हणतोय तुम्ही उशीर केला असं. तर बघू आता निघूया आपण मांडवासाठी. तर गाईज मांडव वगैरे झालेला होता, त्याच्यानंतर आपण आपल्या गाडीसाठी व्हील कॅपा घ्यायला गेलो होतो. ते व्हील कॅपा घेतलाय, आता लावू आपण आपल्या गाडीला. तर गाईज तर आपण आता चाललो आहे. अचानक मध्ये आपल्याला ट्रिप आली. आपण आता सुरतला चाललो आहे, सुरतसाठी तयारी केली आपण. हे बघा आपल्या अशी गाडी मस्तपैकी धुवून चून साफसफाई करून मस्त आपण आता पार्टीच्या घरी आलो आहे भरायला. त्यानंतर आपण निघूयात. काहीच आपल्या ट्रिपची सुरुवात झालेली आहे. आता आपण आपल्या गाडीवर टाकून घेऊ डिझेल, टाकी फुल करून आणि आपण निघूया कुसुंबा मार्गे डायरेक्ट सुरतला. अशा पद्धतीने 3000चं डिझेल टाकून आपली गाडी फुल झाली. आता निघलो आपण सुरतकडे. तर काय अशा पद्धतीने आपल्या ट्रिपची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर आपण आता मालेगाव मार्गे पहिले कुसुंब्याला जाणार आहे. तर कुसुंब्याचा पहिले टोल लागला आपल्याला. हा 40 रुपये राहतो छोटी कार असेल तर मग भेटूया आपण पुढे. तर काय अशा पद्धतीने आपण कुसुंबाला पोहोचलेलो आहे. इथून आपण लेफ्ट मारला का आपल्याला धुळे सुरत बायपास मिळतो. आपण या बायपासवरनं वरती चढलेलो आहे. आता आपण साक्री नवापूर मार्गे सुरतला जाणार आहोत. तर आता बघू शकता आपण मस्तपैकी आपण रस्त्याला लागलेलो आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही बाउंड्री लागलेली आहे. आता गुजरात आणि महाराष्ट्र ही बाउंड्री आपल्याला नवापूरच्या पुढे भेटते. तर मग आपण बघू शकता आपण ही नवापूर बाउंड्री क्रॉस करू आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया. गुड मॉर्निंग. आपण रात्री 2:30ला पोहोचलो होतो. झोपले खूप खतरनाक लागली होती. अशा पद्धतीने आपण आता गाडी पार्क करून बघू इकडं उभे आपल्या गाड्या सुरतमध्ये पोचलोय आपण. तर भेटूया, नाश्ता पाणी करतो, आता थोडं फ्रेश होतो, त्यानंतर पाहिले लाल लाल कुकू सतगुना पाहिले लाल लाल कुकू मंडळी अशा पद्धतीने आपण नाश्ता करण्यासाठी सुरत शहरात निघालोय. नाश्ता पाणी करू मग भेटू आपण आपल्या डेस्टिनेशनला. तर आपल्याला रस्त्यामध्ये ना आपली वरात भेटली होती, त्यांना थोडासा टाटा बाय बाय केला आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला परत निघालोय. दादा आपलं लग्न लागलेलं आहे, आपली गाडी भरली. इथे लग्न होतं, त्याच्यानंतर ही सागर भाऊची गाडी पहिले भरली, आता ही चालली आहे पुढे, पण त्यांच्या मागं जाणार लगेच. आपली गाडी भरती, आपण बी लगेच आपल्या मालेगावसाठी रिटर्न. अशा पद्धतीने आपली गाडी भरली आहे आणि आपण आपल्या मालेगावच्या प्रवासासाठी परत निघालोय. आपला हायवे काही जास्त लांब नव्हता, त्यामुळे आपण आपल्या रस्त्याला लगेच लागतोय. बघू शकता आपण गाण्याचा आनंद घेत मस्तपैकी आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली. अशा पद्धतीने आपण चहा प्यायला थांबलेलो आहे. चहाचा शोध घेऊ. भाऊ भेटलाय आपल्याला इथं. त्या भाऊने आपल्याला चहा दिली, एकदम कडक मध्ये, एकदम मस्त प्लस क्लास. आपण नॉनस्टॉप 150 किलोमीटर चाललो, त्याच्यानंतर चहा पाण्यात थांबलो होतो. चहा पाणी झालं आहे, चहा पाणी झालं आहे आपला.
नंतर आपली गाडी मस्त लावलेली, पार्टीचा टाइमपास चालू आहे, तर बसलेले येथील जाताना आपण निघूया आपल्या पुढच्या परतीच्या प्रवासाला. कुळान मालेगाव धुळा कार्यक्रम केलाय आपण. 5 तासात डायरेक्ट 300 किलोमीटर गाठलंय आपण. हे बघू शकता आपल्या दोघी गाड्या सुखरूप घरी आलोय आपण. सागर भाऊ माझ्या पहिले निघाले होते 4 वाजता, तरी त्यांना मी सापडून टाकलंय. तर चला मग भेटूया नंतर. धन्यवाद.